नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. 2 घास खाऊन घे असं म्हणणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला लाभल्या आहेत. तर आजचा लेख 2 घास खाऊन घे. बघा आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुलंच्या नारायणाला आजी म्हणते, अरे 2 घास खाऊन घे, सकाळपासून राबतोयस नुसता. मला आठवलं सगळ्यात आधी आई. या जगात येण्याआधीपासूनच तिने आपल्या भरणपोषणाची जबाबदारी घेतलेली असते. प्रत्येक आई सुगरणच असते असं नाही, पण आपल्यासाठी कोणता आहार योग्य आणि कोणता अयोग्य हे तिच्या इतकं चांगलं कोणालाच ठाऊक नसतं. आपल्या जिभेला सगळ्या चवींची ओळख ती करून देते, त्या चवींची सवय लावते आणि आपल्या जिभेचे चोचलेही तीच पुरवते. प्रत्येक आईचे असे काही खास पदार्थ असतात आणि आठवणीही. आई असेपर्यंत ती आपल्याला तृप्त करत असते आणि आपण तृप्त झालेलं बघून तीही तृप्त होत असते. प्रत्येकाचा आपल्या आईच्या बाबतीत हाच अनुभव असेल, मला खात्री आहे. 2 घास खाऊन घे हे आईचं पाल्लुपद. आपल्या आजूबाजूला ज्या व्यक्ती असतात त्या प्रत्येकामधली आई आपल्याला वेळोवेळी हेच सांगत असते, 2 घास खाऊन घे. घट्ट दही घुसळून आजी लोण्याचा गोळा तयार करते. देव्हाऱ्यातल्या बाळकृष्णासमोर लोणी ठेवून झाल्यानंतर आधी ती छोटासा लोण्याचा गोळा आपल्या हातावर ठेवते आणि नंतरच ते लोणी कढवायला ठेवते. डाळिंबाचे दाणे किंवा द्राक्ष भरवताना आजोबांचा चेहरा आनंदून जातो. लहानपणी मला पुरणपोळी आवडत नव्हती. ती मला आवडावी म्हणून माझ्या मावशीने किती आटापिटा केला होता. सगळं आठवतंय मला अजून. फणसाची भाजी मी यापूर्वी कधीही खाल्ली नाही हे सुनंदा काकूंना म्हणजे माझ्या सासूबाईंना जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी कोकणातून येताना फणस आणला आणि खास माझ्यासाठी त्याची भाजी केली. पाकातले चिरोटे ही अरुणा काकूंची हातखंडा पाककृती. आपल्या जावयाला कितीही वेळेला ते खाऊ घातले तरी त्यांचं समाधान होत नाही. किती भाग्यवान आहोत आपण. आपल्या इतक्या आया 2 घास खाऊन घे म्हणून आर्जव करत असतात. अन्न ही प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे. पोटभर अन्न मिळावं म्हणून सगळी धडपड चालू असते. कोणी म्हटलं नाही तर आपण खात नाही असं नाही, पण 2 घास खाऊन घे हा आग्रह सगळ्यांनाच सुखावतो. झाडांना पाणी घातल्यावर ती टवटवीत होतात. पक्ष्यांना दाणा पाणी दिलं तर त्या आनंदाने चिवचिवाट करतात. मध्यंतरी काही दिवस मी एका गाईला रोज पोळी देत होते. काही दिवसात तिला सवय लागली. मला बघताच तिच्या नजरेतलं वेगळेपण मला जाणवू लागलं. एके दिवशी मी त्या गाईपासून थोडी लांब होते, तर हमरून मला जणू हाका मारित होती ती. अनेकांच्या नशिबात 2 घासही नसतात. जे काही मिळतंय ते खाण्याचा आग्रह करणारेही नसतात. उलट आपल्या पोळीवर तूप वाढून घेणारेच जास्त असतात. 2 घास खाऊन घे असं म्हणणं आता आपल्याला किती जमतंय याचा विचार करायला हवाय. किती जणांना आपण असा आग्रह करू शकतोय याकडे लक्ष द्यायला हवंय. घरात काम करायला आलेल्या शालनला आधी जेवण कर आणि मग कामाला लाग असं काकू सांगतात. खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणारी अर्चना
चविष्ट पदार्थ तयार झाल्यानंतर तो तिला मदत करणाऱ्या सगळ्यांना आधी ती देते आणि नंतर तो पदार्थ पॅक करून विक्रीसाठी पाठवला जातो. हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बऱ्याचदा असते, पण रुग्णाबरोबर राहणाऱ्या नातेवाईकांची मात्र गैरसोय होते. हे लक्षात घेऊन एक धनिक रोज अशा नातेवाईकांच्या जेवणाची मोफत सोय करत आहेत. एक डॉक्टर जोडपं आहे. ते दोघं मिळून एक आश्रम चालवतात. त्या आश्रमाचा रोजचा खर्च 3 लाखांच्या वर आहे. मुलाखतकाराने त्यांना विचारलं की इतका मोठा खर्च तुम्ही कसा भागवता? त्यावर त्यांनी सांगितलं, आम्ही फक्त चांगल्या हेतूने काम सुरू केलंय. आज तागायत आम्हाला कधीही काहीही कमी पडलेलं नाही. आम्हाला अनेक जण विचारतात की आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो. त्या सगळ्यांना आम्ही सांगतो की आमच्या आश्रमात जास्तीत जास्त लोकांना पाठवलं तर आम्हाला जास्त आनंद होईल. तीच आमच्यासाठी मदत असेल. ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता असते त्या वस्तूंची मागणी आम्ही फक्त देवाकडे करतो. कोणाच्या तरी रूपाने तो येतो आणि आमची नड भागते. आपण या मार्गात कुठे आहोत याचा विचार केला तर नक्कीच पावलं झपाझप उचलली जातील. धन्यवाद.